याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. अखेर तो क्षण आज सकाळी आला आणि महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा निकाल अखेर लागला. पहिला कल आला हाती. महाराष्ट्रातील या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार मुसंडी. ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला विजय, तर या जिल्हा परिषदा उद्धव ठाकरेंकडे. मित्रांनो, आज महाराष्ट्रातील जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांचा निकाल. या निकालामध्ये उद्धव ठाकरे जरी महाराष्ट्रभर प्रचाराला फिरले नसले तरी देखील आपल्या शिवसैनिकांच्या बळावरती, शिवसैनिकांच्या जोरावरती त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं खातं खोललंय. भाजपच्या शिंदे सेनेच्या अगोदरच हा पहिला विजय उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड महत्त्वाचा होता. आणि या भागात मित्रांनो, पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी आपला भगवा झेंडा फडकवल्यामुळे ठाकरेंचा मात्र दणदणीत विजय या भागात झाल्याचं चित्र पहिल्यांदा सगळीकडे जाणू लागलंय. बघूया पहिला कल कसा आलाय. हाय कुठला ठाकरेंचा विजय झाला. निश्चितच जिल्हा परिषद म्हणजेच महाराष्ट्राच्या मिनी विधानसभा ज्यांना म्हटलं जातं, त्या मिनी विधानसभामध्ये परवा दिवशी मतदान झालं. मतदान झाल्याबरोबर एक दिवस गॅप घेऊन आज मात्र सकाळीच मतमोजण्याला सुरुवात झाली. मतमोजण्याला सुरुवात होत असताना सगळीकडेच टपाल मतदानामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी प्रचंड लीडवरती असल्याचं आपण सुरुवातीला पाहिलं. त्यामुळे पहिला निकाल कोणाच्या बाजूने येणार हे याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महाराष्ट्रातल्या जवळजवळ 12 जिल्हा परिषदांमध्ये आपलं पहिलं खातं खोललंय. असून या सगळीकडेच ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा झेंडा दमदार फडकलाय. आणि ही बातमी मुंबईमध्ये शिवसैनिकांना कळताच मुंबईमध्ये देखील जल्लोषाला सुरुवात झाली असून मातोश्री बाहेर देखील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आपला जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा विजय ठाकरेंना, ज्या भागामध्ये उद्धव ठाकरेंचा वर्चस्व कधीही नव्हतं, त्या भागात मात्र पक्षचिन्ह नसताना, ठाकरे प्रचाराला आले नसताना, सगळेच्या सगळे नेते, आमदार, मंत्री फुटले असताना अशा ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेनं मिळवलेला हा विजय दमदार स्वरूपाचा म्हटला जात आहे. अतिशय प्रतिष्ठेची लढाई उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी होती. कारण की पक्ष संपला, शिवसेना संपली, नेते संपले असे म्हणणारे काही लोक उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढत होते. मात्र अशा वेळामध्ये आता ठाकरेंनी ज्या प्रकारची आपली विजयाची चुणूक दाखवली, यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये याचे पडसाद लवकरच बुमरतील याची देखील शक्यता नाकारता येत नाही. जाणून घेऊया कुठे कुठे आलाय ठाकरेंचा पहिला विजय, ज्याने ठाकरेंचं केलं जातंय तोंड भरून कौतुक. महाराष्ट्रामध्ये तसं पाहायला गेलं तर शिवसेना हा शहरी भागातील पक्ष असं म्हटलं जातं. ग्रामीण भागामध्ये, गावखेड्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसचं प्रचंड मोठं सहकार क्षेत्रामध्ये वर्चस्व गेली 50 वर्ष असलेलं आपण पाहिलंय. कारण की सहकाराच्या क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यानंतर स्वतः काँग्रेस मात्र राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत, गावापर्यंत पोहोचल्याचं आपण पाहिलंय. मित्रांनो, यामध्ये काँग्रेसच्या सीट देखील संपूर्ण निवडून येतात त्या ग्रामीण भागातूनच. परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरेंनी हे आव्हान लिलया पेलं असून ग्रामीण भागामध्ये मात्र ठाकरेंचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं या निकालाच्या पहिल्या कलांवरून, जिल्हा परिषद निकालांच्या पहिल्या सुरुवातीच्या एका तासामध्ये ठाकरेंनी बाजी मारल्याचं चित्र या निवडणुकांमध्ये आपल्याला सदैव जाणू लागलंय. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आपला वर्चस्व प्रचंडपणे प्रसिद्ध केलाय. धाराशिव जिल्हा हा शिवसेना उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला. मात्र खासदार आणि आमदार यासाठीच हा बालेकिल्ला असायचा. परंतु आता मात्र जिल्हा परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कमाल केल्याचं चित्र पाहायला मिळालंय. या भागामध्ये ओमराजे यांची जादू पहिल्यांदा चालली असून या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट हे सगळे विरोधामध्ये असताना उद्धव ठाकरे यांचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात्र या भागावरती आपलं अविरत परिश्रम, अविरत काम आणि प्रतिष्ठेच्या या मानलेल्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठं यश मिळवून ठाकरेंना या भागामध्ये पहिला वहिला विजय मिळवून दिलाय. महाराष्ट्रामध्ये परांडा तालुक्यातील आणि भूम तालुक्यातील हे 2 पहिले विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद दोन्ही हे विजय झाल्यामुळे सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र प्रचंड सत्तेच्या ठिकाणी पोहोचलेली आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर भूम तालुक्यात देखील पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपला भगवा झेंडा त्यांनी फडकवल्याचं चित्र आहे.
त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातून कळंब आणि ढोकी या भागातून उद्धव ठाकरेंचे पहिले विजय सध्या आपल्यासमोर आल्याने ठाकरेंची मात्र या भागात प्रचंड ताकद आता जाणू लागली आहे. दुसरीकडे पाहायला गेला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये शिंदे गटाची ताकद प्रचंड असताना भाजपचे 2 मंत्री जिल्ह्यामध्ये असताना देखील या भागाचं वर्चस्व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं प्रचंड प्रमाणात दाखवल्याचं चित्र आपल्याला जाणवतंय. यामुळे उद्धव ठाकरेंशी पंगा घेतलेल्या गद्दार आमदार, गद्दार मंत्री यांना मात्र आता ही निवडणूक प्रचंड जड गेल्याचं चित्र यावरून तरी सध्या जाणवतंय. मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा विजय उद्धव ठाकरेंनी मिळवलाय तो म्हणजे रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये नारायण राणेंचं प्रचंड मोठं वर्चस्व सिद्ध असताना या भागात देखील वैभव नाईकनंतर भास्करराव जाधव यांनी मात्र कडवी लढत देऊन त्या संपूर्ण भागामध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा पुनर्जीवन आणल्याचं आपण पाहिलंय. इतर ठिकाणी अजून निकाल यायचे बाकी आहेत, मात्र सध्या भाजप आणि शिंदे गट यांची मात्र हवा टाईट झाली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं कमालीचा या भागामध्ये आपला पहिला विजय सिद्ध केल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरेंनी पुन्हा एकदा ग्रामीण भागावरती आपला कब्जा करण्यास सुरुवात केल्याचं चित्र या विजयाने पुन्हा सिद्ध होतंय. मुंबईमध्ये शिवसैनिकांनी या विजयाचा जल्लोष करत भाजपला आणि शिंदेंना आगामी काळामध्ये युतीमध्ये राहणार नसल्याचं देखील सध्या जाणवतंय. भाजपला फटका बसला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा, कारण की या भागामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपला कुठेही मदत केली नाही. त्यामुळे भाजपचे बहुतांश उमेदवार महाराष्ट्रामध्ये पडल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलंय. दुसरीकडे शिंदे गटाचे देखील उमेदवार पडले आहेत. त्यामुळे भाजपनं आपलं कोणत्याही प्रकारचं काम केलं नसल्याची भावना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहे. या सगळ्या घडामोडींमुळे आगामी काळामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांची युती अविरत राहील का, यांची युती आता संपुष्टात येईल का, अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणाकडे सगळ्यांचंच लक्ष असताना उद्धव ठाकरेंनी मात्र केलेली ही कमाल एकनाथ शिंदेंना आणि भाजपला अतिशय महागात करू शकते. आगामी होऊ घातलेल्या सगळ्याच निवडणुकांच्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे हे वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे दिसू शकतं आहे. मित्रांनो, राज्यात ही घडामोड खूप महत्त्वाची मानली जात आहे. आपणास देखील काय वाटतंय? महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून कोणता पक्ष आपल्याला दिसेल या जिल्हा परिषदमध्ये? नक्कीच आपण आपल्या प्रतिक्रिया आपापला कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. भेटूया पुन्हा नवीन अपडेट, नवीन विजयी व्हिडिओसह. धन्यवाद. आज महाराष्ट्रातील मिनी विधानसभा म्हणून गणल्या जाणाऱ्या निवडणुकांचा पहिला निकाल अखेर हाती आला असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दमदार बाजी पलटल्याचं चित्र महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून आता समोर आलंय. पहिला निकाल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने, पहिला कल हा महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदा मुसंडी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा निकाल लागण्यास अखेर सुरुवात झाली. आणि बॅलेट पेपर टबल मतं फोडताच ठाकरेंनी मात्र बाजी मारल्याचं चित्र या निवडणुकांमध्ये दिसून आलंय. मित्रांनो, राज्याच्या कोणकोणत्या पहिले निकाल हाती आले ते आता आपण जाणून घेऊया. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कोणकोणत्या भागामध्ये आपली पहिली छाप पाडली ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता, कारण की परवा दिवशी निवडणुका झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जोरदार टक्कर होती. शिंदे सेना तर या टक्करमध्ये कुठेही दिसली नसल्याचं चित्र आहे. परंतु पैशांचा अमाप वापर झाला असून यामध्ये पैसा, धनसंपत्ती याद्वारे आणि धमक्या याद्वारे हे मतदान आपल्याकडे वळवून घेतल्याचा आरोप शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी थेट भाजपवरती केलाय. राज्यामध्ये आमचं सरकार आहे आणि तुम्हाला जर निधी हवा असेल तर तुम्हाला जिल्हा परिषदाला आणि पंचायत समितीला आम्हालाच मतदान करावं लागेल, अशा धमक्या मतदारांना दिल्या होत्या. या धमक्यांचं मात्र मतदारांनी थेट त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्यामुळे भाजपशी मात्र राज्यामध्ये हवा टाईट झाल्याचं चित्र या निकालावरून जाणवतंय. भाजपचे मोजकेच नेते असे होते की ते मतदारांना थेट आव्हान देत होते, मतदारांना थेट आमिष दाखवून त्यांना धमक्या देत होते. परंतु यावरती निवडणूक आयोग बोलायला तयार आहे ना, कोण पोलीस कर्मचारी बोलायला तयार आहे. परंतु इथे मात्र जनतेने त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं उदाहरण सध्या आपल्याला पहिल्या निकालावरून अखेर समोर आलं आहे. महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि राज्यातील सर्वच तालुका पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. जिल्हा परिषद परिजनमध्ये उद्धव ठाकरे जिंकणार की भाजपा, शिंदे जिंकणार की काँग्रेस राष्ट्रवादी जिंकणार यासारख्या वेगवेगळ्या कल्पना अखेर समोर येत होत्या.
मात्र बाजी मारली ती ठाकरेंनीच. नेमकी कशी ती आता आपण सविस्तरपणे गावात गाव, तालुका, जिल्हा यासह सगळ्यांची थेट यादीच आपण समोर आणूया. मित्रांनो, राज्यामध्ये सध्या भाजपचं सरकार आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीमध्ये आहेत. परंतु अजितदादांचा विमान अपघातामध्ये याच निवडणुकांच्या दरम्यान मृत्यू झाल्यामुळे अजितदादा पवार यांना महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूतीची लाट मिळेल अशी शक्यता होती. आणि तशाच प्रकारचं वातावरण साधारणतः बहुतांश तालुक्यांमध्ये, बहुतांश जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाला सहानुभूतीची लाट मिळाली. त्या सगळ्या भागामध्ये आज अजित पवारांच्या जिंकल्याचं पाहायला मिळालंय. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर या भागात देखील ठाकरेंची ताकद आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये बघायला मिळाली. छत्रपती संभाजीनगर भागातील जवळजवळ 5 ठिकाणचे निकाल हाती आले असून या भागामध्ये 3 जागी उद्धव ठाकरेंची शिवसेना, 2 जागी भाजप, 1 ठिकाणी शिंदेंची शिवसेना अशा प्रकारचा निकाल लागला आहे. तिसरीकडे आपण जर पाहिलं गेलं तर परभणी या भागात देखील 6 ठिकाणचे निकाल हाती आलेत. 6 ठिकाणांमध्ये 3 उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि 3 ठिकाणी भाजप असं चित्र. रायगड जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं खातं खोललंय. 10 पैकी 4 ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना, 4 ठिकाणी शिंदेंची शिवसेना, 2 ठिकाणी भाजप असे पहिला लेखाकल हाती आले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आपली खेळी केली होती तशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्राने तयार केलंय. फक्त शिवसेनेच्या बळावरती या निवडणुका लढवल्या होत्या आणि अखेर तसाच विजय ठाकरेंना मिळाल्यामुळे ठाकरेंना मात्र आपण स्वतः न गेल्याचा देखील फायदा झाल्याचं असं दिसतंय. त्यामुळे शिवसेनांच्या बळावरती या निवडणुका कशा जिंकता येतात हे ठाकरेंनी स्पष्टपणे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणलंय. एकंदरीत क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंचे पहिले विजय ठाकरेंना खूप मोठी संधी देऊन जात आहेत. धन्यवाद.